गंगे चैव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु। वनराई संस्था ही वनीकरणाबरोबरच आणि आडामुरवा जमिनीची धूप थांबवा या क्षेत्रातही काम करते। आमच्या धर्मग्रंथाप्रमाणे वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहळ यांमध्ये असणाऱ्या सर्व जलाला आम्ही पवित्र मानतो। ते आमच्या अधिक जवळ यावेत, आमच्या जमिनी सुपीक कराव्यात, प्राणीमात्रांची तृष्णा भागवावी अशी आम्ही प्रार्थना करतो। वनराई संस्था 1986 साली स्थापन झालेली आहे। गेली 26 वर्ष आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत। पैकी एकात्मिक ग्रामीण विकास हे आमचे महत्त्वाचं कार्य सध्या सर्व स्तरावरती चालू आहे। त्यासाठी 1990 साली वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांनी वनराई बंधाऱ्यांची संकल्पना मांडली। पण जोपर्यंत आपण जमिनीमध्ये ओलावा निर्माण करत नाही तोपर्यंत कोणती झाडं वाढण्याची शक्यता नाही। तेव्हा माथ्यापासून पायथ्यापर्यंत ज्या ज्या पद्धतीनं पाणी अडवता येईल, मुरवता येईल त्यासाठी आपण भिन्न प्रकारचे उपक्रम राबवावे असा निर्णय आम्ही घेतला। वनराई बंधाऱ्यांची संकल्पना जरी कितीही चांगली असली तरी शासन स्तरावरती सुरुवातीच्या काळात तिला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही। कोणतीही योजना राज्यस्तरावर राबवण्यासाठी शासनाचा प्रतिसाद आणि सहकार्य अतिशय आवश्यक असते। वनराई संस्थेने सातत्याने पाठपुरावा करूनही सुरुवातीच्या काळात अल्प प्रतिसाद मिळाला। जमिनीची धूप रोखण्याचा आणि पाण्याची बचत करण्याचा सर्वोत्तम तोडगा म्हणजे वनराई बांधारे। आता मात्र अनेक शासकीय अधिकारी वनराई बांधारे बांधण्यासाठी हिरहिरीने पुढे येत आहेत। वनराई बांधाऱ्यांसाठी लागणारे किमान साहित्य सिमेंट, युरिया, खते इत्यादीची रिकामी पोती, पोती शिवण्यासाठी प्लास्टिकची सुतळी, दाभण, रेती, माती इत्यादी। पोती भरताना आणि शिवताना घ्यावयाची काळजी। पोत्यामध्ये रेती अथवा माती भरताना पोते 50 ते 75% भरेल असे बघावे, जेणेकरून पोते शिवण्यास वरती पुरेशी जागा मिळते। पोते शिवत असताना आतल्या बाजूला दुमडून घ्यावे व प्लास्टिकच्या सुतळेने शिवून घ्यावे। ओढ्यात ज्या ठिकाणी वनराई बांधारा बांधावयाचा असेल तेथील काठ वनराई बांधाऱ्याच्या आकाराप्रमाणेच अंदाजे 1 मीटरपर्यंत खोदून घ्यावेत। खोदून घेतलेल्या जागेत पोत्यांचे आडवे थर रचण्यास सुरुवात करावी। थर रचताना सांधमोड करण्याची काळजी घ्यावी। प्रत्येक 2-3 थरानंतर मातीचा एक थर द्यावा। मातीच्या थरामुळे पोत्यांमधील फटी बुजतात व पाणी पूर्णपणे अडविले जाते। वनराई बंधाऱ्याकरता पोती रचताना काही काळज्या घ्याव्या लागतात। आता हे एक पोतं, त्या शेजारी एक दुसरं पोतं, मध्ये आलेला सांधा, या सांध्यावरती दुसरं पोतं यायला पाहिजे, म्हणजे जे होतं त्याला आपण सांध मोड असं म्हणतो। आपले जे विटांची भिंत बांधतात त्याच्यातही एका सांध्यावरती दुसरा सांधा कधीही येऊन देत नाहीत, सांधमोड आवश्यक असते, त्यामुळे भिंतीला जोर येतो। वनराई बंधारे बांधताना पोत्यांची एक ओळ या बाजूला रचली जाते, दुसरी ओळ या बाजूला रचली जाते। या दोन्ही ओळींच्या मध्ये माती चिळली जाते किंवा ती चांगल्या प्रकारे धुमसून घेतो आम्ही, त्याच्यावरती चालतो आणि माती एकजीव होईल असे पाहतो। अशा तऱ्हेने एकजीव झालेली माती 2 पोत्यांच्या थरामध्ये असल्यामुळे पलीकडचं पाणी जे आहे ते दुसऱ्या बाजूला जात नाही, बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहतं। आता यामध्ये आणखी एक महत्वाचा भाग असा आहे, वनराई बंधारा रचून झाल्यानंतर आपल्याला सगळंच पाणी अडवता येणं शक्य नाही किंवा खालच्या गावातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या पाण्याचा वापर करणं किंवा पाणी वापरण्यासाठी मिळणं आवश्यक असतं। म्हणून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी सांडवा ठेवावा लागतो आणि तो सांडवा ठेवताना शक्यतो आपल्याला ज्या भागामध्ये खडक असेल किंवा कठीण भाग असेल अशा स्वरूपाचंच आपल्याला क्षेत्र निवडायचं, जेथून पाणी वाहून जाऊन कुठेही जमिनीचं नुकसान करणार नाही, बंधाऱ्याचं नुकसान करणार नाही असं पाहिजे। आणि मग तिथं ज्या बाजूला बंधाऱ्याची उंची कमी करत जायचे, आता हा जो सांडवा पाहताय ह्या बाजूला बंधाऱ्याची उंची कमी करत आलोय आणि म्हणून इकडून पाणी वाहून पुढे ते अतिरिक्त पाणी वाहून जाते। महाराष्ट्र शासनाने सक्तीच्या केलेल्या पर्यावरण या विषयाचे फक्त पुस्तकी ज्ञान न देता
प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला तर वनराई बंधाऱ्यासारख्या उपक्रमांना हातभार तर लागेलच आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्वही कळेल. वनराईने सुरू केलेल्या वनराई बंधाऱ्याच्या कामामध्ये CSR ऍक्टिव्हिटी खालती बिग कॉर्पोरेट प्लेयर्स तेही भाग घेत आहेत. त्याच्यामध्ये HSBC ही पुण्यातली जी कंपनी आहे तिथल्या जवळजवळ 300 व्हॉलंटियर्सनी याच्यामध्ये भाग घ्यायचं कबूल केलं. त्याच्यामध्ये सर्वातीची म्हणून ऍक्टिव्हिटी म्हणून ते वनराई बंधारे बांधतायत. हे वनराई बंधारे बांधल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती पाणी ह्या वनराई बंधाऱ्यांमध्ये साठतं. त्याचा उपयोग आसपासच्या खेड्यातल्या ज्या विहिरी आहेत त्याच्यातली पाण्याची पातळी वाढणार आहे, भूजल पातळी वाढणार आहे, लोकांना पिण्यासाठी पाणी होऊ शकेल, शेतीसाठी जे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन लागतं तेही या बंधाऱ्यातून उपलब्ध होणार आहे. एका गावात 7 ते 10 वनराई बांधारे बांधले असता सुमारे 2 ते 5 किलोमीटर लांबीचा जलाशय तयार होतो. या पाण्यावरती वरण सारख्या गावामध्ये उन्हाळी पिकं म्हणून भुईमूग, टोमॅटो इत्यादी पिकं घेतली जातात, तर मराठवाड्यातील निलंगासारख्या गावात गव्हाचेही पीक घेतले जाते. त्याला संपूर्ण पाणी वनराई बांधाऱ्याचे दिले जाते असे नाही, मात्र त्याला लागणारे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन वनराई बांधाऱ्याच्या माध्यमातून दिले जाते. महाराष्ट्रामध्ये 2002 सालापासून सतत दुष्काळ पडत होते. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी सुमारे 15,000 टँकर चालू होते. त्या पाण्या संकटावरती मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2006 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकंदर 2,10,800 वनराई बंधारे बांधलेले होते. त्याची किंमत जी आहे ते शासकीय आकडेवारीनुसार त्याची किंमत 52 कोटी 35 लाख रुपये एवढी झालेली होती. परंतु त्यापैकी फक्त 3 कोटी 86 लाख रुपये हे सरकारी खजिन्यातून खर्च झाले. बाकी सुमारे 48 कोटी 49 लाख रुपये हे लोकांच्या, गावकऱ्यांच्या श्रमदानातून उभे राहिलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर अशा तऱ्हेचं जे उदाहरण आहे हे क्वचितच आपल्या नजरेसमोर येईल. बहुतेक वेळेला सरकारवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. वनराई बंधाऱ्यांची संकल्पना शासन स्तरावर मान्य व्हावी म्हणून वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया सतत प्रयत्नशील होते. मात्र त्याच्यात अनेक अडथळे येत होते. हा बंधारा दरवर्षी परत परत बांधावा लागतो, त्याकरता त्याच्यावरती खर्च करणे योग्य होणार नाही असं शासनातल्या काही उच्च अधिकाऱ्यांचे मत होते. मात्र त्यांना जेव्हा पटवून देण्यात आले की टँकरवर होणाऱ्या खर्चापेक्षा वनराई बंधाऱ्यांचा खर्च हा अत्यंत कमी आहे, तेव्हा अशा अनेक वेळेला प्रयत्न केल्यानंतर सुमारे 2002 सालामध्ये शासनाची मान्यता वनराई बंधाऱ्यांना मिळाली. आता त्या मान्यतेनंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत वनराई बंधारे घेता येतात. त्याखेरीज आमदार निधीमधून वनराई बंधाऱ्यांना पैसे देता येतात. तसेच शासनाच्या जिल्हा स्तरावरचे जे वेगवेगळ्या योजनांखालती पैसे उपलब्ध असतात त्यातूनही वनराई बंधाऱ्यांकरता निधी वापरता येतो. एकंदरीत पाहता वनराई बंधाऱ्यांमुळे श्रमदानाचे तत्व हे अधोरेखित झालेले आहेत आणि वनराई बंधारे ही महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला वनराईने दिलेली एक नवी दिशा आहे असं म्हटले तर ते चूक होणार नाही.